काही जणांची वृत्ती बनून असते की काही असलं तरी दुःखी, नसलं तरी दुःखी. कारण आपल्या जो संतोष आहे त्याला जागृत करा, त्याला जागवा. मग त्यासाठी आपण सत्संग करतो, भजन करतो. त्याच्यामुळं आपल्याला मिळतो संतोष, नाही अशात नाही. म्हणून सत्य काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. तर सत्य काय आहे की मी चैतन्य आहे. आज माझ्या आतमधलं चैतन्य आहे, ते मी आहे. कारण चैतन्य पूर्वी होतं, आताही आहे, नंतरही राहणार आहे. म्हणजेच आत्मतत्व आहे, तर तोच मी आहे. आणि हे वारंवार आपल्या स्वतःला अभ्यासानं तुम्ही जाणीव करून दिली, तर त्याचा फायदा काय होतो माहिती का? की आपण कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडकून नाही पडत. कुणी काय आपल्याला बोललं त्याच्यात नाही अडकून पडत, काही फरक पडत नाही आपल्याला. किंवा काही आपल्या ह्याच्यानं कार्य झालं तरी काही फरक पडत नाही, नाही झालं तरी काही फरक पडत नाही. झालं म्हणून आपण काय त्याला काय म्हणतो फुगून जात नाही, किंवा नाही झालं म्हणून नाराज होत नाही, है की नाही? तर हा आपला फायदा होतो. नाहीतर शरीर मी नाहीये, आश्रम मी नाहीये, काय नाहीये म्हणून उद्या शरीराचा त्याग करणं हा मूर्खपणा सुद्धा नाही करायचा. कारण शरीर जे आहे फक्त त्याच्या धर्मानुसार ते चालतंय. शरीर नाही म्हणजे उद्या जेवण सोडून दिलं तर चालतंय का? नाही चालत. जेवण करावंच लागते, भूक लागलेली आहे आता. मोठे ज्ञानी आहेत, संत आहेत, गुरु आहेत, ते पण जेवण करतात, सगळं करतात. पण काय मानायचं, हे त्याच्या ह्याच्यानुसार चाललेलं आहे. संसाराचा जो नियम आहे त्या नियमानुसार ते चाललेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी स्वतः कुठल्याही प्रकारची लुडबुड करणार नाही. म्हणून अतिमध्ये जायचं नाही. कारण मनाची वृत्ती आहे, मन फार लवकर अतिमध्ये जाते. एकदा सुरुवात केलं आणि त्याच्या मागं लागलं रे लागलं, की मग आता ते अति करतो आपण. आणि त्या अतिमुळं आपल्याला ज्ञान प्राप्ती नाही होत. तर गुरुदेव छान सांगतात, मध्यम मार्ग से चलो. कसं चालायचं? मध्यम मार्गाने चालायला. शरीराला त्याच्या धर्माप्रमाणे चालू द्या. फक्त तुम्ही साक्षी आहात हे जाणून घ्या. आणि मग जेव्हा साक्षीत्वाचा उदय होतो, तेव्हा आपल्यातलं अति जे आहे ते आपोआप दूर व्हायला लागते. आणि मग जिथे आहोत, ज्या स्थितीमध्ये आहोत, तिथे जेव्हा तुम्ही विश्राम करता, त्यावेळेसच मग चैतन्य उदय होतो. तर हे शरीर मी नाहीये. त्यानंतर हे जे धर्म आहेत, हे धर्म मी नाहीये. हा भाव जेव्हा जागृत होतो, त्यावेळेस आपल्यातला रजोगुण शांत, रजोगुण आणि तमोगुण शांत झाले की मग आपण विश्राम स्थितीमध्ये येतो. आणि ती विश्राम स्थिती म्हणजे सजगतापूर्वक विश्राम स्थिती असते.